तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहावी आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने माननीय विवेक पाटील यांनी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून रसायनी युथ फेस्टिवल सुरू केलं आहे। 4 दिवस चालणाऱ्या या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित रसायनी युथ फेस्टिवलचे उद्घाटन मराठी सिने अभिनेत्री अदिती सारंगधरच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माननीय विवेक पाटील, रसायनी पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती गजानन माळी, हरिभक्ती परायण कारले महाराज, सुभाष अहिर, फेस्टिवलचे अध्यक्ष संदीप म्हात्रे, वासंबे ग्रामपंचायतीचे सरपंच रोशन राऊत, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे कला विभाग प्रमुख सईद उस्मानी, उपकला प्रमुख कविता ठाकूर, महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष माधुरी गोसावी, राहुल सोनावणे, पंचायत समिती सदस्य प्रल्हाद केणी आदी मान्यवरांसह कलाकार, खेळाडू तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित खेळाडूंनी तायक्वांडोचे प्रात्यक्षिक दाखवत उपस्थितांची वाहवाही लुटली। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेत्री अदिती सारंगधरने माननीय विवेक पाटील यांच्याद्वारे तरुणांना आपले सुप्त कलागुण दाखवण्यासाठी महोत्सवाच्या माध्यमातून जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेत त्याबद्दल त्यांचे कौतुक केले। खरं तर मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे या रसायनी युथ फेस्टिवलचं हे 3रं वर्ष, पण प्रतिसाद बघून असं वाटतंय की हे 10वं वर्ष असावं। आणि ह्या सगळ्याचं कारण डेफिनेटली पाटील साहेबच असणार, कारण आपल्या आवडत्या माणसावर प्रेम केल्याशिवाय त्याच्या प्रेमाखातर आपण कुठेही जात नाही। मला कल्पना आहे की तुम्ही त्यांच्यावर इतकं प्रेम करता आणि ते सुद्धा तुमच्यावर तेवढ्याच आपुलकीने प्रेम करतात, म्हणून तुम्ही सगळे एकमेकांसाठी ह्या फेस्टिवलचं आयोजन केलं असं म्हणेन मी। रसायनीमध्ये येण्याची माझी पहिलीच वेळ, पण ह्या निमित्ताने इथे यायला मिळालं त्याबद्दल खूप बरं वाटतंय। पण खूप बरं वाटलं, खूप समाधान वाटलं आणि मला नेहमीच असं वाटतं की कला क्षेत्रातल्या लोकांना एक योग्य प्लॅटफॉर्म असणं खूप आवश्यक आहे आणि आज या रसायनी युथ फेस्टिवलच्या निमित्ताने हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे। त्यामुळे रसायनातलं टॅलेंट जे काही आहे त्याला कॉन्फिडन्स निर्माण होणार आणि तो कॉन्फिडन्स घेऊन ते मुंबईत स्पर्धेसाठी जाणार, स्पर्धेत जिंकून येणार। त्यामुळे हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल जोरदार टाळ्यांनी साहेबांचं आपण अभिनंदन करूया, त्यांना थँक्यू म्हणूया। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महेंद्र थोरवे म्हणाले की ऑलिम्पिक 2020चे स्वप्न घेऊन माननीय विवेक पाटील फेस्टिवलच्या माध्यमातून कलाकार आणि खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, याचा सर्वांनी योग्य तो उपयोग करून घ्यावा। रसायनी फेस्टिवल हा साजरा होत आहे। गेली 3 वर्ष या कार्यक्रमाचा आम्ही रस्त्यावरून जाताना आमदार साहेब पाहत होतो, परंतु आज शेतकरी कामगार पक्षाचा कर्जत मतदारसंघातील एक नेतृत्व म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे आणि मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या पद्धतीने आमदार साहेबांनी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून जी काही कलाकारांना, क्रीडाप्रेमींना ज्या पद्धतीने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे, हे क्रीडापीठ उपलब्ध करून दिलेलं आहे, हे कलापीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। खरोखरच आपण सर्वांच्या वतीने एकदा यांचं जोरदार आपल्या आमदार साहेबांचं स्वागत करूया। आणि असं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे त्या आमदार साहेबांच्या रूपाने आणि म्हणून खरोखरच आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की आमदार साहेबांनी ज्या पद्धतीने या क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने आज खरोखरच 2020ला नक्कीच आमदार साहेब या कर्नाळा अकॅडमीच्या माध्यमातून, स्पोर्ट्सच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला ऑलिम्पिकमध्ये आपले हे खेळाडू केलेले असतील, त्यात काही शंका मला वाटत नाहीये। तसेच यावेळी हरिभक्ती परायण कारले महाराज यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या। 3रं वर्ष आहे, मगाशी त्या कलाकार म्हणाल्या की 3रं वर्ष वाटत नाही, 10वं वर्ष वाटतं। खरं आहे, कारण हा जो उत्साह आहे हा गंमतीचा नाहीये, एकत्रित प्रेरणादायी असा उत्साह आहे। गंमत आपण आज झाली की उद्या विसरून जातो। आपण ते प्रत्यक्षित पाहिलं त्या मुलांचं। ही पिढी निश्चितच निर्व्यसनी आणि शूरवीर होणार। आज या भारत देशाला शूरांची, वीरांची, ज्ञानांची जशी गरज आहे तशी या लहानपणा असणाऱ्या मुलांना एक शौर्याची गरज आहे। तेव्हा हे कार्य
ज्यांनी सुरू केले ते आमचे कार्यसम्राट. त्यांचा स्वभाव असा आहे, नुसता फोन करायचा, कार्य तुमचं दुसऱ्याशी झालं असतं माझा अनुभव आहे. नुसतं बोलण्यापुरतं काम नाही, करण्यापुरतं काम म्हणून कार्यसम्राट. आणि आता तर काही पनवेल, खालापूर आणि कर्जत साहेबांच्या जोडीला आता महेंद्रजी थोरे एक झळझळीत तडफदार असं एक नेतृत्व मिळालं आहे. तेव्हा यानंतर पुढल्या 5 वर्षासाठी शेका पक्ष कधी मागे राहणार नाही अशी आम्हाला आशा वाटते. यावेळी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये कलाकारांनी आपली कला दाखवत उपस्थितांची वाहवाही लुटली. या फेस्टिवल दरम्यान बीबी भांटिया ज्वेलर्सद्वारे 4 दिवस लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. या लकी ड्रॉच्या पहिल्या दिवशी संपत देवी गुजर या लकी ड्रॉच्या विजेत्या बनल्या. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सोन्याची नथ देण्यात आली.